नाशिकमध्ये घडलेल्या हत्याकांडाने शिक्षण क्षेत्र हादरून गेलंय। याचं कारण म्हणजे प्रियकराचा काटा काढण्यासाठी एका शिक्षिकेनं चक्क आपल्या विद्यार्थ्यांनाच सुपारी दिली। नाशिक शहरामधील पंचवटी परिसरामध्ये आज सकाळी एका 25 वर्षीय तरुणाची डोक्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली। गगन कोकाटे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत। शेजारीच राहणाऱ्या भावना कदम सोबत गगनचे प्रेम संबंध होते, मात्र गगन वारंवार भेटण्यासाठी मागे लागतो। याच्या भावनाला राग यायचा आणि याच रागामधून तिने गगनची सुपारी दिली। यासाठी तिने आपल्या विद्यार्थ्यांनाच हत्येचं कंत्राट दिलं। हत्या झाल्यावर पोलिसांनी अवघ्या 5 तासात छडा लावला आणि एकूण 6 जणांना अटक केलेली आहे। यातील 2 मुलं अल्पवयीन आहेत। मुख्य आरोपी भावना कदमला देखील पोलिसांनी अटक केली आहे। स्त्रीशी काही संबंध होते, त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती। त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिला भासायला लागलं। त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना 2 लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालं आहे। पोलीस स्टेशन पंचवटी येथे 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।